आपले स्वामी बोलतात, "अरे म्यानबा, अरे बाळा, तुझे ह्या शहाण्या लोकांच्या जगात कसे होणार रे बाळा?" स्वामी लीला. अक्कलकोटजवळ मैदर्गी नावाच्या गावात एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते. त्यास 2 मुलगे आणि 3 मुली अशी 5 अपत्य होती. परंतु दैवयोगाने ती 5ही अपत्य वेडसर होती. त्यात म्यानबा म्हणून एक होता. म्यानबा वेडा तर होताच, पण बिचारा मुका पण होता. त्याला बोलता येत नव्हते. ब्राह्मण मात्र स्वामींचा अनन्य भक्त होता. मुखात अखंड श्री स्वामी नाम घेत त्याच्या संसाराचा गाडा पुढे चालला होता. त्यातच अचानक वाईट घटना घडली. एका साथीच्या आजारात ब्राह्मण कुटुंब मृत्युमुखी पडले. त्यात फक्त म्यानबाच जिवंत राहिला. म्यानबा आधीच मुका, त्यात वेडा आणि आता कोणाचाही आधार नाही, निराधार. भाविको, आपण कल्पना पण करू शकत नाही त्या बिचाऱ्याची काय हाल झाली असेल. असो, ब्राह्मणाने स्वामींची सेवा केली होती, ती वाया थोडीच जाणार. स्वामींच्या मनात काय सुरू होते, स्वामींचे दिव्य नियोजन काय होते, हे कधी कुणास कळले का? असो, पुढे एके दिवशी मैदर्गी गावातील काही स्वामी भक्त अक्कलकोटला येतात. येताना सोबत म्यानबाला पण घेऊन येतात. समोर दर्शनाची रांग लागलेली असते. तो म्यानबा स्वामींसमोर येतो. स्वामी आईच ती. तिने अतिशय करुणेच्या नजरेने म्यानबाकडे बघितले आणि बोलले, "अरे म्यानबा, अरे बाळा, तुझे ह्या शहाण्या लोकांच्या जगात कसे होणार रे बाळा?" तेव्हा सोबत आलेल्या मंडळींनी स्वामींना सर्व सांगितले आणि त्यास बरे करण्याची विनंती केली. परंतु ह्या मंडळींना काय माहीत की तुम्ही म्यानबाला घेऊन यावे, ही प्रेरणा, ही बुद्धी तर स्वामींनीच दिलेली होती. आता तर आणखी एक स्वामी लीला सुरू होणार होती. सुकलेल्या बीजाला अंकुर फुटून त्याचे कल्पवृक्षात रूपांतर होणार होते. असो, मैदर्गीची मंडळी सर्व वृत्तांत सांगत होती, पण स्वामी मात्र मौन होते आणि अतिशय करुणेच्या नजरेने एकटक म्यानबाकडे बघत होते. पुढे 2-3 दिवस मंडळी अक्कलकोट येथे राहिली आणि म्यानबाला स्वामीचरणी समर्पित करून निघून गेली. स्वामी भक्त हो, एका वेड्या मुक्या निराधाराला विश्वाला आधार देणाऱ्या शक्तीची सावली लाभली होती. म्यानबाची नवीन जीवनयात्रा सुरू झाली होती. प्रत्यक्ष परब्रह्माच्या सानिध्यात म्यानबा राहत होता. जिथे जिथे स्वामी दरबार भरत, तिथे तिथे हा वेडा म्यानबा असत. त्याचा कोणी तिटकारा करत, कोणी ओरडत, पण करुणाघन स्वामी आईची मात्र सतत त्यावर नजर असत. असे जवळपास 15 वर्ष गेली. पण अचानक कोणे एके दिवशी काय झाले माहीत नाही, स्वामींची म्यानबावर कृपादृष्टी पडली आणि म्यानबाला अचानक वाचा फुटली. म्यानबा बोलायला लागला, मुका बोलायला लागला, वेडा शहाणा झाला. सर्वांना आश्चर्य 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 वाटू लागले आणि जिथे जावे तिथे हीच चर्चा. अहो, स्वामी कृपेने म्यानबा बोलू लागला. अहो, स्वामी कृपेने वेडा शहाणा झाला. भाविक हो, काय स्वामी लीलेचे वर्णन करू, शब्दच फुटत नाही. पुढे म्यानाबाने अखंड श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू केले. स्वामी कृपेने तो फक्त मराठीच नव्हे तर कानडी भाषा पण शिकला. इतकेच नव्हे तर त्यास स्वामींनी वाचा सिद्धी पण दिली. हो, वाचा सिद्धी. म्यानबास जर कोणी विचारले काम होईल का आणि म्यानबा हो बोलला तर काम होई आणि जर तो नाही बोलला तर काम होत नसे. असे अनुभव तेथील लोकांस येऊ लागले आणि जर कोणी म्यानबास बळजबरीने हो बोलण्यास सांगितले तर म्यानबा बोले की नको नको, मी बळजबरीने हो नाही बोलणार. स्वामी माझ्यावर रागवतील, स्वामी मला मारतील. आहाहा स्वामी भक्त हो, केवढी कृपा ही, कसली स्वामी लीला ही. असो, पुढे म्यानाबाचे अखंड श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू राहिले आणि म्यानाबा स्वामींनी ब्रह्मज्ञान देऊन सिद्ध पुरुष बनविले. स्वामी भक्त हो, एका सुकलेल्या उनाड बीजापासून कल्पवृक्ष स्वामींनी निर्माण केला. धन्य आहात स्वामी तुम्ही, धन्य तुमच्या लीला. स्वामी बोध. स्वामी राया, तुझ्या लीला अतर्क्य आहेत. आमच्यासारखे मूढमती काय तुझ्या लीलांचा अर्थ काढणार? आई, ह्या तुझ्या लीलेतून आज आम्हाला काय सांगायचे आहे हे तूच बोलून घे. भाविक हो, वरील प्रार्थना करून आज आपणासाठी स्वामी आई आपणास काय बोध देत आहे हे समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. भाविक हो, म्यानबा वेडा होता, त्याला कोणीच नव्हतं. त्याची अवस्था अशी होती की तो कोण आहे, त्याला काय बनायचे हे त्याला स्वतःला माहीत नव्हते, कारण तो वेडा होता. पण स्वामी भक्त हो, स्वामींची त्यावर सतत लक्ष होते. त्याच्या जीवनात स्वामी आले, त्याला वाचा दिली, त्याला ज्ञान दिले, त्याला समाजात स्थान दिले, श्री स्वामी समर्थ मंत्र दिला आणि त्याच्याकडून साधना करवून घेतली आणि त्यास सिद्ध केले. भाविक हो, कधी काळी आपली अवस्था ही म्यानबासारखीच होती. आपले जीवन कुठेतरी भरकटलेले होते. आपल्या जीवनात काय चालले हेच आपल्याला माहीत नव्हते. संकटामागून संकट येत होती. दुःखाचा डोंगर मोठा मोठा होत होता. आपणास निराधार झाल्यासारखे वाटत होते. पण त्याच काळात कोणीतरी स्वामी भक्त आपणास स्वामींच्या दरबारात घेऊन आला आणि स्वामी आईने आपणास कुशीत घेतले आणि श्री स्वामी समर्थ महामंत्र कृपा आपणावर झाली.
भाविक हो, स्वामी आज आपणास हेच संकेत देत आहेत. जसे म्यानबासोबत घडते आहे तसेच तुमच्यासोबत घडते आहे. आता म्यानबासारखे अखंड श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत रहा. काहीही झाले तरी स्वामी साधना, स्वामी भक्तीत अंतर देऊ नका. अटूट विश्वास ठेवा. स्वामी भक्त हो, वरील लीलेतून स्वामी हेच सांगत आहे की एका वेड्याला जर मी सिद्धपुरुष बनवू शकतो तर तुमची आजची संकटे वा दुःखही माझ्यासमोर काहीच नाही. तुमच्या स्वतःच्या सेवेवर विश्वास ठेवा, अनन्य भक्तीवर विश्वास ठेवा. मी तुमच्या सतत पाठीशी आहे. असो, जाता जाता हेच सांगावेसे वाटते की स्वामींना संपूर्ण समर्पण करा आणि विश्वास ठेवा की जसे वेड्या म्यानबावर स्वामींचे लक्ष होते तसे आपणावर पण स्वामींचे सतत लक्ष आहे. जीवनात जे जे घडते ते स्वामी प्रसाद म्हणून स्वीकार करा, कारण स्वामींनाच आपली काळजी आहे की ह्या शहाण्या लोकांच्या जगात आपणास काय आणि कसे घडवायचे व बनवायचे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद स्वामी, कोटी कोटी धन्यवाद.